नमस्कार मित्रांनो, माझं नाव चिराग आहे. माझं वय सध्या 26 वर्ष आहे. मी दिसायला देखणं आहे. ही कथा आहे 6 महिन्यापूर्वींची. जेव्हा मला कामानिमित्त बाहेरगावी जावं लागलं. तेथे मला 1 वर्ष राहायचं होतं. मी तेथे गेलो आणि तेथे काही दिवस कंपनीच्या खोलीत राहिलो. पण तिथे माझं मनच लागत नव्हतं. म्हणून मी तिथे चौकशी केली. तिथल्या एका कामगाराने मला जवळच्या एका इमारतीत भाड्याचा फ्लॅट मिळवून दिला. दुसऱ्या दिवशी मी तेथे शिफ्ट झालो आणि राहू लागलो. मी तिथल्या शेजारीला विचारलं, मला कामवाली हवी आहे. कोणी असेल तर सांगा. त्याने सांगितलं, होय, मी उद्या तुमच्याकडे एक कामवाली पाठवतो. दुसऱ्या दिवशी मी कामावरून फ्लॅटवर परत आलो आणि आत बसलो. तेवढ्यात दारावर ठकठक झाली. मी दार उघडलं तर एक 40-42 वर्षाची बाई माझ्यासमोर उभी होती. आंटीने लाल रंगाची साडी नेसली होती. पण आंटीचं वय जास्त असूनही तिची फिगर खूप मस्त होती. एकदम भरलेली होती. ती एक कामवाली होती, जी कदाचित त्या शेजाऱ्याने पाठवली होती. मी तिला विचारलं, तुम्ही कोण? काय काम आहे? तिने सांगितलं, साहेब, तुम्हाला कामवाली हवी होती ना? मला तुमच्या शेजाऱ्याने सांगितलं आहे. मी म्हणालो, हो, आत या. मी तिला आत बोलवलं आणि बसवून पाणी दिलं. तिच्याशी कामाबद्दल बोललो. तिला सर्व काम समजावून सांगितलं. तिने काम करण्यासाठी होकार दिला. तेव्हा मी स्वतःहून तिला 500 रुपये ॲडव्हान्स दिले. मी तिचं नाव विचारलं. तेव्हा तिने तिचं नाव सरिता सांगितलं. मी तिला म्हणालो, ठीक आहे आंटी, तू आता जेवण बनव. तिने होकार दिला आणि स्वयंपाकघरात गेली. मी तिला सर्व सामानाबद्दल सांगितलं आणि बाहेर आलो. ती काम करू लागली. मग ती 2 तासानंतर निघून गेली. तिच्या गेल्यावर मी त्या विस्कीची बाटल उघडली आणि पेक बनवून चुसके घेत आंटीच्या शरीराची आठवण करू लागलो. तिचे ते शरीर मला खूप उत्तेजित करत होते. मग जेवण वगैरे खाऊन मी झोपलो. दुसऱ्या दिवशी सरिता आंटी सकाळपासून आली. त्या दिवशी रविवार होता, म्हणून मी घरीच होतो आणि माझ्या खोलीत बसलो होतो. ती फ्लॅटवर आली आणि काम करू लागली. मी आंघोळीला गेलो. आंघोळ करून मी बसून टीव्ही पाहू लागलो. तिने जेवण बनवलं आणि माझ्याजवळ येऊन म्हणाली, साहेब, जेवण करा, जेवण तयार झालंय. मी जेवणाच्या टेबलवर गेलो आणि तिला म्हणालो, तूही खा ना, मी एकटा इतकं जेवण खाऊ शकणार नाही. ती नकार देऊ लागली. पण मी तिला आग्रह केला तेव्हा ती ऐकली आणि माझ्यासोबत जेवण करायला बसली. जेवण करताना मी तिच्याशी गप्पा मारल्या. यामुळे ती माझ्याशी थोडा संकोच सोडून मनमोकळेपणाने बोलू लागली. मी तिला विचारलं, तुझ्या घरी कोण कोण आहे? ती म्हणाली, कोणी नाही, मी एकटीच राहते. माझा नवरा 10 वर्षापूर्वीच गेला. ती तिच्या दुःखाबद्दल सहानुभूती दाखवत होती आणि तिच्या मुलांबद्दल विचारलं तर तिला मुलेच नव्हती. काही वेळ तिच्याशी अशाच गप्पा झाल्या. मग मी जेवण संपवून हॉलमध्ये बसलो. आता ती पोछा लावायला लागली. असंच माझं लक्ष तिच्याकडे गेलं. मी तिच्याकडे आकर्षित होऊ लागलो. तिला असं पाहून मनात आलं की तिच्या जवळच जावं, पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवलं. अशा प्रकारे 5-6 दिवस निघून गेले. एके दिवशी मी तिला विचारलं की तू माझ्यासोबतच राहा. मी तर एकटाच राहतो. तू उगाच आपली कमाई संपवून त्या घराचं भाडं देतेस जिथे तू एकटीच राहतेस. यावर तिने आधी नकार दिला, पण माझ्या आग्रहाने ती तयार झाली. तिचा होकार ऐकताच मला वाटलं जणू माझी लॉटरीच लागली आहे. तिच्यासोबत ते सगळं करायचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. आंटी दुसऱ्या दिवशी
एक पेटी घेऊन माझ्या फ्लॅटवर आली. मी तिला एका रिकामी खोली दिली. आता ती माझ्या फ्लॅटवर राहू लागली. सकाळपासूनच ती पूर्ण घराची साफसफाई आणि जेवण वगैरे काम अगदी मनापासून करू लागली. जेव्हा ती काम करायची, तेव्हा मी तिचे अंग पाहायचो. तिनेही हे सर्व लक्षात घेतलं होतं, पण ती याबाबत मला कधी काही बोलली नाही. ती चांगल्या घरातील होती. आता मी तिला स्पर्शही करू लागलो होतो. हे आपल्या कथेचं पार्ट 1 आहे. या पुढील कथा आपण पार्ट 2 मध्ये पाहूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.